सभापती पदाच्या निवडणुका पार पडल्यात, तर गोंदिया जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना सुद्धा सभापती पदाच्या निवडणुकीत आज भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही जागा दिली नाही। तर आज पार पडलेल्या 4 सभापती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे डॉ. लक्ष्मण भगत यांची बांधकाम सभापतीपदी निवड झाली आहे, तर महिला बाल कल्याणपदी पौर्णिमा ढेंगे, तर समाज कल्याण सभापती रजनीताई कुंभारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून दीपा चंदन रिकापुरे यांची निवड करण्यात आली आहे। तर 24 जानेवारीला 2.5 वर्षाकरिता पार पडलेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे लायकराम भेंडारकर, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश हरशे म्हणून यांची नियुक्ती झाली आहे। गोंदिया जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचे 30 सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 सदस्य आणि काँग्रेस पक्षाचे 13 सदस्य, तर 2 अपक्ष असे एकूण 53 सदस्य निवडून आले। दोनही अपक्ष सदस्यांनी भारतीय जनता पक्षाला आपला पाठिंबा दिला असता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करण्यात आली। मागच्या निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला एक सभापती पद देण्यात येईल अशी आशा होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरी निराशा पडली आहे। त्यामुळे येत्या नगर परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये फूट पाहायला मिळू शकते। बाल महिला कल्याण या पदी माझी निवड झालेली आहे। काय योजना आपण राबवणार आहात पुढच्या 2.5 वर्षांमध्ये महिलांसाठी? ज्याही काही महिलांच्यासाठी ज्या योजना असतील आणि बाल कल्याण याच्यामध्ये ज्याही योजना येतील त्या मी तळागाळापर्यंत नेण्याचा प्रयत्न करेन। भारतीय जनता पार्टी युतीचा उमेदवार म्हणून मी निवडून आलो। 39 मते मला मिळालेले आहेत आणि त्यांना सगळ्यांना 39 मते दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे जे कामं उरलेले आहेत बाकी ते कामं पूर्ण करण्यासाठी मी तत्पर तयार राहीन आणि आपल्या माध्यमातून अनेक कामं त्यांचे होतील। आणखी एक विषय असा आहे की समाज कल्याण, बाल कल्याण आणि शिक्षण विभागातर्फे आणि बांधकाम, बाल विकास आणि पशुसंवर्धन हे ज्यांचे कामे उरलेले आहेत ते कामं पूर्ण करण्याच्या मी तत्पर तयार राहीन असे मी त्यांना ग्वाही देतो आणि तुमच्यासमोर ग्वाही देऊन आपले 2 शब्द समाप्त करतो। ते जय हिंद, जय भारत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।